प्रपंचाशिवाय मनुष्य अधुरा आहे। माणसाच्या जीवनाचे दोन पैलू, एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ। एकांगी जीवन माणसाचं उचित नाही आणि म्हणून तुकोबरा म्हणतात प्रपंच करूनच आणि परमार्थ साधविला तो नर जगी भला रे भला। आणि प्रपंचामध्ये दोन भूमिका असतात, नवरा आणि बायको। या दोघांमध्ये तर्कसंगतपणा असला पाहिजे, विचार संगत असली पाहिजे, तेव्हा सुखाची प्राप्ती होते, नाही तर दुःखाचं सागर जीवन आहेच। त्याला पोटासाठी अनेक लोक अनेक धंदे करतात, आम्ही सुद्धा दह्या दुधाचा धंदा पूर्वीपासूनचा चालत आलेला आहे, पण आम्ही त्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे। दही दूध काही वाईट नाही हो। आणि म्हणून आमची आजी आधी बाहेर गावला दही विकायला जायची, आताची बाई पाण्याचा गुंडही डोक्यावर घेत नाही, माझी बायकोच घेत नाही, बाकीच्याचं काय। आणि म्हणून मी गावातच मोठं गाव आहे माझं बाजारपेठेचं, स्थायिक दुकान टाकलं, त्या ठिकाणी पती आणि पत्नी आम्ही दोघंही जातो आणि आपला व्यापार करतो। आज काही कामानिमित्त मला समाज कल्याण ऑफिसला जायचं आहे, मानधन मिळवण्यासाठी साहेबाकडे, म्हणून बायकोला सांगतो आज ती दुकानात जर गेली तर मला जायला मोकळं होईल। तिला आवाज लावून पाहतो का करत आहे पाहतो। हो हो कार भाळणे ग आन माझ्या प्रेमाच्या नारी। आवाज दिला, सप्पा स्वारी स्वारी आहे, प्रतिसाद नाही आला। परत आवाज लावून पाहतो, कार भाळणे ग आन माझ्या प्रेमाच्या नारी। अग शिला शिला ग शिला, काही म्हणून काही फायदाच नाही, का म्हणणार आहो? काऊन काय झालं? माय सप्पा मंत्रच हार आपले तुझ्याकडे पाहिलं ना। कसं कसं? हा, कोठी चाललीस तू? पोऱ्या म्हण चाललीस? कोटी पोळावा संग्रात येत आहे तरी आता बापा चौरा मटाट्या घातलीस ना? कोटी चौरंग मटाट्या दिसतो तुम्हाला? का होय? तर हा काय शिनगार होय का होय? या माय बहीण दुर्गा देवीच्या मंदिरात एवढा शिनगार नाही राहत। हो का? कुठं चाललीस तर तू? हो, मी तयारी करून शिरूरला चालली तमाशा बघायला। तमाशा पाहायला नाही, तुला त्याची मांडणार आहेत। मला काल मानतील हो हो, देवी सजलीस तशी ना, पाय तुले अर्धी गाठतात ना अर्धी जिती ठेवतात। क्या बहीण माय, मी का म्हणतो, मी सोचून आलो भलतो, तू शिरूरला चाललीस हो ना तमाशा पाहिले? तमाशा पाहिले। आणि आपला तमाशा? आपला तमाशा हो, आपला तमाशा तर रात दिवस आहे। कायचा भारीचा रात दिवस आहे वा? या बहिमा 8 दिवस झाले घरी तमाशा नाही झाला। बैतालकोटची कवा रात दिवस आहे? 8 दिवस झाले तू आपल्या मारले गेलीस, तू घरी होतीस का? नाही ना। मग तमाशा कोणा संग होईल? काऊन बायको राहिल्यावर तमाशा नाही? तू न मा जीवन तमाशा झाला आहे। जवाच्या तुले 1500 भेटले का नाही? बस मा तर तमाशाच मचला व पुरा। या माय बहीण 1600चा पिपा 2300वर नेऊन ठेवला, 70-80 रुपये किलोची डाळ 150 रुपयावर नेऊन ठेवली, घेणं तुझ्या खाण्यात माती पडो। जात जाणं आणत जाची, या माय बहीण फिरत जा, मस्त मस्त आहे व तू लाडका भाऊ ना लाडकी बहीण। मी काय म्हणतो त्या गोष्टी सोड, माई गोष्ट एक आहे, मांगाच्या शायराच्या फायली झाल्या आणि मी 35 वर्ष झाल्याच्या माय बहीण झाडू मारून राहिलो, मला अजूनही शेपूट नाही भेटत। ज्याला टाळ वाजवायचा सवाद नाही तोही 5000 रुपये मानधन भेटते। हा, म्हणून मला साहेबांनी बोलवलंय समाज कल्याणले, मी चाललो त्या, तू एक काम कर, दुकानात जा। दुकानात? हा हा, मला लोक सांगा हे कामा दुकानात मी म्हणजे कोण जाईन तर? मला लोक सांगा एखादी बाई करा किरायाची असं का? हो, मी तेच तर वाट पाहत होतो। कायची बा? संध्याकाळी बोली का तो दुसरी बाई बायको? हो का बापा, तर तू फिरत जा, तिला दुकानात पाठवत जाईल, एक घरवाली ना दुसरी बाहेरवाली। अशी कशी बायको करू देईन मी तुम्हाला? वा 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 वा, तू बायकोही नाही करू देशील, तू दुकानात बी नाही जाशील, तर मी का करू? मी माणूस असून कोण्या कामाचा म्हणतो? नाही मा काही काम आहे का मग?
मला विचारलीस का तुला शिरूरले जायचं आहे तर सर्व काम विचारूच करतो. हा आता काय विचारशील मग तू आता झालीस तू लाडकी बाई नाही का तुले कोण म्हणणार आहे तुले हात लावणं गुन्हा आहे तुले थापड मारणं गुन्हा आहे नाही तर उद्या सजा होते आम्हाला नाही का आता तुम्ही बसा डोक्यावर एक काम करणं काय ना तू लुगडं मला दे ना मा धोतर तू घालती या बहीण मा मी ना घालत ना. हो माणसाची बायकोचा माणूस मी ते नाही म्हणत 2 लहान लेकरं आहे हो ना एक आहे 5 वर्षाचं एक आहे 2 वर्षाचं खरं ते आहे दुधावरचं ते एकतरी काम कर मावालं कोणतं तू ही गोष्ट मी ऐकतो तू माझी गोष्ट ऐक सांगा त्या लहान पोराला घेऊन जा लहान पोराला त्याला घरीच ठेवते मी पायात बेचारायला लागेल तर अहो पण दुधावरचं आहे ना ते दुधावरच्या आहे तर दूध पाजते तुम्ही आंबो येईल माय मला दूध पाजा म्हणते कारखाना तुझ्या जवळ मी कोणचं दूध पाजी सांग तुम्हाला हा अहो आपल्या घरी जर्सी गाय आहे ना हो तिचं दूध काढायचं बरं गॅसवरती गरम करायचं हा. दूध थंड झालं म्हणजे त्या लेकराला द्यायचं. अच्छा म्हणजे जर्सी गायचं दूध त्या लेकराला पाहिजे हो. हा मला सांग आणि तू आपलं दूध का तिकडे डेलिव्हर लावशील का बुट्टी बोरीच्या कसं बोलताय तर तुम्ही तू या दुधाचं कवा काम पडेल मा पोराले पोरग तुले झालं का जर्सी गाय झालं अहो मला झालं हा पोरग तेव्हा तुले झालं तर दूधही तूच पेलं पाहिजे का नाही जर्सी गायले वासरू झालं ते तू दूध पेते का नाही ना कोणाचं दूध पेते आपल्या माई आपल्या माईचं पेते तर मग तू लेकरू तू दूध का नाही पेईन बा सांग तुम्हाला हा. माझ्या घराजवळची बाई काय म्हणे हा. ते कौशल्य बाई हा ते म्हणे शिला म्हणे जास्त पोराला दूध पाजला तर बाईचं सौंदर्य कमजोर होते म्हणे. ते बजाज घोडी हो, हो. त्या माय बेमा 17 दिवसात 18 झगडे करणारी आणि ते तुले सांगे सौंदर्य खराब होते म्हणे हो, हो. हो 2 लेकरं झाले बरोबर आहे हो. 4 दिवस गेले म्हणजे इवाय जवायची होची आता तुझ्या सौंदर्याला चाटाचा आहे का दुसरा नवरा करतेस तू पुन्हा कशासाठी करीन तर मग तुला सौंदर्याचं का करायचं आहे आता तर तुला हे म्हणाले पाहिजे का मापेक्षा माझी पोरगी सुंदर दिसायला पाहिजे बापाने हे म्हणाले पाहिजे मापेक्षा माझा पोरगा सुंदर दिसायला पाहिजे त्याच्यामध्ये बापाला आनंद पाहिजे हे आताही म्हणते मा सौंदर्य चांगलं दिसलं पाहिजे का कोटी चाललीस नाचाले तू सौंदर्य करून बैताळी तो भागला आहे लोक म्हणते विचाराने परिवर्तन होते विचारात जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत आचारात परिवर्तन होत नाही समजलं का ऐक 2 गोष्टी सांगून पाहतो शहाण्याल माणसाच्या हा तुझ्यामध्ये परिवर्तन होते का पाहतो हॅलो अरे घालून सुटा बुट टाय अगं बाय 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 आणि घालून सुटा बुट टाय फारेनला आणि धनी माझं गेलं ग बाय फारेनला धनी माझं गेलं ग बाय हे घालून सुटा बूट टाय बाय 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 घालून सुटा बूट टाय वारेला आणि माझं गेलं ग बाय वारेला आणि माझं गेलं ग बाय अहो घरी बसून करशील काय बाय 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 घरी बसून करशील बाजाराला अगं बाजाराला आणि सांगणारी जाशील काला बाजाराला सांगणारी जाशील काला हे घरी बसून करशील काय बाय 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 घरी बसून करशील काय बाजाराला सांगणारी जाते का नाही बाजाराला सांगणारी जाते का नाही नाचण टिपले नाचत नाचत जाजो त्या सुरमाबाईले म्हणा एक डान्सर नको आणू म्हणा तूच जाजो नाचायला तिच्यामध्ये मी काय जाईन बे? बैताळवानाचे मी प्रपंचाबद्दल 2 गोष्टी सांगतो तू सुधारली पाहिजे म्हणून 2 विचार सांगतो चला त्याला सुरामध्ये सांगत आहो तू नाचून राहिलीस नाचणे हे काही वाईट नाही आहे पण केव्हा नाचलं पाहिजे केव्हा? हा केव्हा नाचलं पाहिजे तमाशा पाहायला वाईट नाही पण केव्हा पाहिलं पाहिजे पहिले पोटोबाला मग होत बसेल विठोबा पोटाचा सन्न नाही राहील तर तू देवपूजा करशील का करशील का नाही ना. पहिले जिवंत राहा लागल ना आणि जिवंत राहायचं तर काही कमवा लागल तेव्हा खा लागल तेव्हा माणूस जिवंत नाही आहे का नाही म्हणून पहिले काम समजलं आणि मग होईल राम पण कामातच राम आहे ऐक मी काय म्हणतो महागाई
झाले निरुत्तर भले भले ते झाले निरुत्तर भले भले ते झाले निरुत्तर भले भले ते झाले निरुत्तर अगं मला तुझ्या चढते कानाय बाय 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 मला तुझ्या चढते कानाय बाजाराला अगं बाजाराला ए झटकेवाले बाज तो झटका तिकडे खपव ना बाजारामध्ये का येतच दाखवतो मला झटके पण लोक सांगा बाजाराला आणि सांगणारी जाशील कानाय बाजाराला सांगणारी जाशील कानाय हे घरी बसून करशील काय बाय 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 घरी बसून करशील काय बाजाराला लागणारी जाते का नाही बाजाराला लागणारी जाते का नाही स्टैंड अप खड़े हो जाओ इधर आओ बैल लथंडल्यासारखा झाला कमान नमस्कार मीच होय मीच आता मारता काय को काऊन मारून आला का म्हणला तुले त्या बळीच्या चोरा साल्या टोन टाक्या ए गाडी नाही देणार बैला तुला सत्यानाश हो काऊन आणि तुझ्या मैतीवर हे हागो काय हा गो कुत्रे काय साठी भाड्याच्या बैला हा काऊन का केलं साल्या मंदामध्ये आलास ना त्याला धकवून ए, संभाल के बात कर हा काऊन साले सुले नहीं बोलने का तर काय झालं साल्या म्हणलं तर क्या किया मैंने क्या किया म्हणजे का केलं का केलं म्हणजे मंदामध्ये आलास हा तर काय झाला नवरा बायकोच्या मंदामध्ये तुला दिसत नाही भोकण्या हा मला दिसतच नव्हता हा म्हणूनच धकवून दिलास मला का करायचा होता तर बोर्ड लावून नाही ठेवता कायचा बोर्ड लावायचा आहे? हा ग्रामपंचायत कशी बोर्ड लावते काम चालू आहे ये ना बंद रस्ता बंद काम चालू आहे रस्ता बंद असा बोर्ड लावायला पाहिजे हा, ग्रामपंचायत सहर्ष सादर अबे दोन घंटे झाले 2 घंटे झाले 2 घंट्यापासून चालू आहे का करत होता 2 घंटे का करू साली ऐकतच नाही त्या बहिमा तिले म्हणलो बाजाराला जावा म्हणलो हा दुकान आहे आमच्या बाजारामध्ये म्हणजे तू म्हणेस तिले बाजारले जा हो जा म्हणलो मग ते का म्हणे साली नाही म्हणे त्या बहिमा नाही म्हणे हो मग तू बाजारले जा म्हणे हो मी जा म्हणो ते नाही म्हणे हो. मग ते हो म्हणत हा. असत तर तू नाही म्हणत असतील मारता काय लय कल्याण नाही म्हणे ना हो म्हणे नाही म्हणे ना हो म्हणे म्हणतेस का मी बाजारले जा म्हणून हा. ते नाही म्हणे नाही म्हणे. मग ते हो म्हणे हा. तर तू नाही म्हणे तिच्या बहीण तो म्हणून कवरिक चालू म्हणतो हे नाही म्हणे हो म्हणे म्हणून तुमचा 2 घंटे सत्यानाश झाला काय झाला फायदा नाही काय फायदा म्हणजे अबे तू जर नाही येतस का नाही हा. आता कधी 2 सपले लावले असते ना सीधी रस्त्याला लागत होती मी बिघडवलं बिघडवस म्हणून तो 2 घंटे झाले हा. तिले बाजारले जा म्हणते आमचा तसं नाही आहेत हा. 5 मिनिटात हो का नाही चाल पैसाला सराप 4 रस्त्याला लाग असं? आणि लवकर कधी मी डोळे काढून पाहिलो ना हा. 4च मिनिटात होते आमचं काम चाल सीधी त्या बाजार. बहीण माय सीधी बाजार म्हणजे उचललं माटका. तुमचं 4 मिनिटात काम होते हो. बहीण आम्हाला काम 4 2 घंटे मिनिटात बायको गेलो ना पाहिलो नजर देऊन हा. तरी सीधी बाट उचलते ना बाजारला देते असं? 4 मिनिटात 5वा मिनिट नाही लागू दे भाऊ तू का करतेस याच्यासाठी कोणता मी उपाय करत काय नाही हा. माझ्याजवळ कामच तसं आहे म्हणजे कसं? हा 2 घंटे झाले म्हणते हो मारत होतास हा आता विचार करा हा. मारणारा माणूस वर राहते का मार खाणारा माणूस वर राहते तुम्ही सांगा सांगा ना मारणारा माणूस वरत राहते मारणारा माणूस वर राहते ना हो, हो. मग तू तिले मारत होतास हा. त्या बाईले हा. तर तू खाली कसा होतास ना ते वर कशी होती त्या बहीण माय सांग अली उलटी गंगन टोंगऱ्याला सांगा हो नाही दे नाही म्हणजे मी खाली होतो हो मी ना पाहिलं आपल्या- बरं आता तुझ्याच मतानं हा. मी खाली होतो हो. म्हणजे असा उताना उताना रास ना कसा आहे रास हा मी खाली होतो तू खाली होते आणि मावरत तू बायको होती आणि तिच्यावरत मी होतो कायले होत कायले हा. होत विनाकारण झालं हा. मला माहिती काय परेशानी असेल का कोणती? मी म्हणलं हा मा दोस्त हा. झगडा होय हा. रागा तमाना कोणाचा दणका कोणाकडे चालला जाय हा. दर म्हणलं हा पारला चुरला माणूस बायको बेस दर म्हणलं याले तुले वर उचलासाठी होतो वर तुले काढासाठी अच्छा म्हणजे तू आल्यामुळं मी वाचलो हा. असं तू म्हणणं आहे नाही तर घाटावर गौरी आहे. बर बर काय हरकत नाही ना मले मले साल्या म्हणतेस बापा साल्या म्हणलं तर काय झालं काऊन म्हणतील नात्यानं बोललो कायचं नातं आहे नातं नाही गाडीत गेलं नाताना भाता साल्या म्हणतेस एवढ्या लोक आहेत मले तुला राग आला का राग नाही आला थोडा. बरं मला सांग हा. दोस्ता हा. माई कली तू कोण होते अरे तू या इकल्ली तशी माय इकल्ली या बोई काऊन का का इकल्ली म्हणजे काय म्हणजे कोणाच्या इकल्ली सार्वजनिक दवाखाना नाही 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 हा. नाही इकल्ली म्हणजे कोण बायको तसा म्हण हा. माय बायको कोण म्हणते इकल्ली तर मी का समजू हा. कोणाकडची हा.
इकडची नाही तर इधर की नाही तर उधर की तुमची बायको हा. माझी कोण होते म्हणजे तुमची बायको हा बायको माझी ए बहीण होते बहीण 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 होते तुमची बायको माझी बहीण बहीण होते ना Correct. मग माई बायको तुझी बहीण झाली हो. मग तू तिचा कोण झालास भाऊ झालास हो. आणि मग मा बायकोचा भाऊ मा साला नाही होची भाऊच्या बहीण तुला साला- साल्या म्हणलं तर राग आला नाही नाही नाही, नाही मग? भाऊजी नमस्कार नमस्कार ये जा कुठं घरी हा येईन ना काय हरकत आहे, या आले रिश्तेदारात हो ठिकाणी येईन ना आता मग काजी तुम्ही याल ना हा. मग मी का सांगेन आपल्या बायकोले कोण आला म्हणेन होय माझ्या गावातला माणूस बजरंग बली बजरंग बली नाही मी का बजरंग बली वाद दिसतो का बे? अरे पण त्याने नावच नाही सांगितलं का म्हणाल आता बजरंग नाव सांगतो पुरुषोत्तम खांडेकर होय मला अरे हो पण कोण होते म्हणत हा. तर का सांगेन मी मा भाटवा होते मला मी तिचा भाटवा कसा कसा होते मला तेवढ्या लांब दूर नको जाऊ हा. माझी बायकोचा तू कोण होतेस माझी बायको हा. तू तिचा कोण होतेस म्हणजे तुही बायको हा. जशी माई बायको तुही हे झाली हा. बहीण झाली हा, तसाच तू तस- होतेस माय बायको तसाच तूही होतेस म्हणजे दोनही निर्वाचन क्षेत्र तू येच मला काही जागा ठेवूच नको ना उमरेट ठेव ना काटोल ठेव अरे पूर्ण बाबा तूच पण राह. मी काही बोललो का याच्यावर आता मग तू- आपल्या स्वतः चला चबर चबर काही रेल्वेला बिरे काय केलं तुया तूच म्हणलास ना तू हा. बायको मी म्हणला हा काऊन लटकला अबे तर तुही बायको मायकोन होते हेच म्हणा जाय ना हा, हा. जशी माई बायको तुही बहीण होते हा. तसेच तुही बी बायको माईवाली बहीणच होई झाली ना हा. मग माय बायको तू बहीण झाली हा. तर मी कोण झालो तुआ झालो का नाही भाटवा या बहीण म्हणजे झालं तुला का नाही? अशी वराधून पलटवायची हा. म्हणजे हो का हा. म्हणजे मी तुला साळा हो. बरोबर बिलकुल. आणि तू बी मा साळा साळा. हो का हा. आणि मग भाटवा भाटवे हे हा, बहीण सार्वत- हे एवढे लोक भाटवे आपले आपले भाटवे लागल का तुझा नंबर मा नंबर नाही माझ्या बहिणीचाही नंबर लागते असं भाटवे म्हणल्यानं बहीण दिल्या नव्हते का हा. अरे प्रेमानं भाटवा कोणाला मामा कोणाला मावसा असं मावसा असं म्हणला- प्रेमाचं नातं हा, दोस्ता प्रेमाचं नातं. याचा अर्थ तुले बायको आहे आहे हा. का म्हणला याचा अर्थ तुले बायको आहे आणि तू का म्हणलास याचा अर्थ तुले बायको आहे म्हणतो कोण म्हणते म्हणलं कोण का म्हणायचा आता तुला म्हणलास का 2 मिनिटात 5 मिनिटात होते म्हणून हो हो तर का म्हणलास तू तर कोणा संग होते तू मग बायकोच नाही आहे तर का का म्हणत काय अबे याचा अर्थ तुला बायको आहे कोण म्हणते बा अरे बा मग ह्या करते भाऊ पागल अबे तुला बायको ऐका नाही आहे तू म्हणून राहिलास हो का मीच म्हणतो का म्हणतेस अरे बा अबे मी म्हणतो तुला बायको ऐका बा कोण म्हणते साल्या पागल करशील का मला हे आहे बायको आहे, हा, मजा तर असं करतो. सांग ना हो मला बायको आहे तुला बायको आहे हा बायको आहे म्हणतेस हा तर मग तुही बायको तुला भेटे का हे ते म्हणजे हा. असं नाही हा. आमचा मोठा हिसाब वेगळा आहे कसा? मी आज बी हा. त्यातून घरी गेलो हा. आणि माय बायको कधी बाहेर राहू दे हा. मला पायते घरात जाते खोलीत हा. बसते हा. हा? आणि एकाले लावते ना दुसऱ्याला लावते या बहीण माय ह्या का उखाणं होय का बाई जात्यावरचं बायायचं का ना कसं एकाले लावते आणि दुसऱ्याला लावते मी नाही समजलो तू का समशील म्हणजे हा का प्रश्न आहे का प्रश्न म्हणजे हा. वजन घरचा हो तर मले समजलंच नाही ते तुले का समजन हा. विचार ना कोणाले कोणाला का विचारू सुन बाबाला विचारा लागल नाही नाही ते नाही सांगत हा ज्याले राहील तोच सांग हा तर तूच सांग मग हा, का होय मला यात 2 पोरं हा. मी इकडून घरी गेलो तर तिले वाटते हा आला म्हणते बावरे जून हा. मग म्हणते याचा राग शांत कसा होईल हा. तर हे काय लहान हा. दुधावरचं हा. त्याला दुधाले लावते हा. आणि थोडस मोठा आहे त्याला बिस्किटचा पाकिट लावते हे होय हा, शांत. एकाले लावते आणि दुसऱ्याला धावते च्या बहिण अशी ती बायको तुला हा. ठेवते दोस्ता मी समजलो हा. तू एक काम कर हा. तू आपल्या घराकडे जा हो. तुझ्या घराकडे जा आणि तुझ्या बायकोले घे हा. हा आजच्या बाई सीधा मा घरामध्ये ये कायले ये तू ऐकून तर घे तू आपल्या बायकोला घे हा. आणि सीधा मा घरामध्ये ये आणि त्या बहिमा सोफा सेटवर बसा तो गबी हट! हे मला फालतून नको सांगू हो. कायचा सोफा सेट आणलास ना तो कापून टाक का सोफा म्हण फक्त ते फालतू नको म्हणत जाऊ पण त्याला सोफा सेटच म्हणतात ना मूर्खाईनं काही म्हणला म्हणून आपण मूर्ख होऊ का हा चांगला व्यवस्थित बोला का मग? आमच्या घरात या हा. आणि सोप्यावर बसा म्हणजे सोफा सेट नाही म्हणून नाही. म्हणजे हा शेवटचा शब्द कापून टाकू जबरदस्त कलंक आहे माझ्या बायकोले म्हणजे ते ती तुझी बायको नाही बसत कधीच नाही. बरं सोप्यावर बसन हा, हा, ठीक तू बी बस येतो आम्ही बसू हा ठीक आहे तुमची बहिणा कोटी बस हा ठीक आहे येतो तर जा लवकर घेऊन या आता जातो आणि घेऊन येतो मी 1 नंबरचा हलकटच माणूस आहो भाऊ 2 रुपयाची इज्जत नाही माझ्या घरी माझ्या गोष्टी पहा. बापाची अगोदरच्या नागा आज्याच्या वरच्या आणि बायकोले 5 रुपये मागा तर झाडू घेऊन धावते तुम्ही हसून राहिल्या माणसाच्या मागा उपादच आहे 10 वर्ष जाऊ द्या तुम्हाला सांगतो या 10 वर्षाच्या अगोदर एका ग्रामपंचायत मध्ये 7 मेंबरची बाडी राही तर तिथं 5 माणसं आणि 2 बाया आता 5 बाया आणि 2 माणसं आहेत
तर येथून अजून 10 वर्ष जाऊ द्या, पुरे माणसं गायब. मी चाललो घरी बायकोला घेऊन ये. हे पोट्ट्याचे माय बाल्याची आई बहीण कुठं गेली रे? हे बैताड एक शब्द बाहेर बोलायला गेलोय, 10-15 मिनिट झाले. खाना खाल्लं असं नटर राफूत जाऊन घरात झोपली. आता विचार करा. मग मला म्हणतात मौल्यातले हा छोट्या बदमाश आहे. कायचा बदमाश आहे? 2चे 2 दरवाजे बंद केले, नटर राफूस घरात जाऊन झोपली. आता विचार करा, दरवाजे 2 बंद केले, कोणते कुत्रे टाकतात दरवाज्यात टोंट माहित नाही. घरी आहे का? हे पोट्ट्याचे माय बाल्याची आई, ए पिंकीची आई, शिकूचे माय, ए गेंड्याचे माय. कशाला बोलताय? खामोश बोलणे का नाही? बाबा खामोश तर नाही, खामोश म्हणा. खामोश मायावर तर नाही जायचं. हा आरक्षण नको समजू तुमच्यावर तर. हा मी कुठे गेलती? कुठं होतं म्हणजे काय हो? त्या 2 म्हशी आणून ठेवल्या. हा. बाकड्या म्हशी. हा मग एवढूसा दूध नाही देत ते. बाई शेणमूत करता करता कमरेचा कणा लागला. आणि कुठं गेलती म्हणताय? ए बाकड्या म्हशी आणल्यानं दूध देता नाही येत. हा तुले नरसता आसडता नाही येत. शिकणं पाहिले. शिकवलं का मला? आमचे काम आम्ही न करा. तुम्ही शिकवा मला. हा मग शिकवीन. एक दिवस कुठे गेलती? तुमच्या मागे होती इथे. जिंदगीत राहशील का? आरक्षणाचा काही फायदा घेशील म्हणजे बाईनं माणसाच्या खांद्याला खांदा राहून उभी राहायचं तेव्हा जिंदगानी होते. हो. तर मागं बसल्या, ह्या मागं राहू राहू तर सगळ्या बाया माणसाच्या डाव्या हातावर बसल्या. हा फक्त एकच बाई उजव्या हातावर बसली. कोणती? आणि तिचं नाव सांगशील? तुझी साडी मीनेसीन माध होतर तू. बाई. आजपासून नवरा तू, बायको मी. म्हणजे ही पैठण तुम्ही घालतो म्हणता? हा सांग ना. ते नाही येत. अव नाही आहे ना? नाही आहे. सांगू का तुले? कोण? फक्त एकच बाई उजव्या हातावर माणसाच्या बसली. तिचं नाव आहे सावित्रीबाई फुले. तर माहिती आहे मला. मग सांगलीस का नाही तर तुला माहिती आहे ना? हा तिला स्त्री शिक्षणाची जनक म्हणतात. म्हणते. हा म्हणून तू इथं उभी आहेस. हो. मला हे सांग, काय? आपल्या गावच्या पाटलाच्या लग्नाला 20 वर्ष झाले. हो. पण या वर्षी त्याले आडवे तिडवे 2 पोट्टे झाले. बाई बाबू एवढा गोटा आण बरं. गोटा नाही. मस्तक फोडतो मी. कायच्यासाठी? अहो आडवे तिडवे नाही, आवरे जावडे म्हणायचं. हा आवरे जावरे. हा. 2 मुलं झाले त्याले आणि त्याच्या घरी आहे एक मोठा कार्यक्रम. पण का सांगू बारशाचा. हो कसं दुःखाची गोष्ट झाली. पुरुषोत्तम पाटील कोण होते तुवा? माझे भाऊजी होता. म्हणजे भाटवा. भाटवा. आणि माझा आई भाटवा. तुमचा आहे भाटवा. आणि तू आहे भाटवा. हो. तू का माय बहीण होस का? तू आहे भाटवा ना. हो. बहिणीचा संबंध नाही आला इथे. अरे बाबा भाटवान महाभात हे माय बहीणच होई. गावाच्या रिश्त्याने. हा गावाच्या रिश्त्याने. बरं गावाच्या रिश्त्यानं. का सांगू तो घसरला. बाई माझा भाटवा गेला का? तू बोंबलतस काय लेव? काऊन मग? गेला का व? तुम्हीच पण बोंबलतस काय ले? मारता का? नाही मारत ना. बोंबलतस काय ले? घसरला म्हणलं तर काय? तुम्हीच म्हणताय घसरला. आवा घसरला म्हणजे कोणत्या कामासाठी संडासकड बाल्टी घेऊन जात होता तर स्टाईल लावली होती त्याच्यात घसरला ना पाय मोडला म्हणून. असं म्हणजे पाय घसरला? नाही घसरला तर मेला. तुम्ही डायरेक्ट म्हणता ना से घसरला. घसरला म्हणजे आता लवकर मागे ये. आणि इकडे तिकडे भटकली समायासारखा हलकट मार. चाल चाल केव्हाची चाल म्हणून राहिली तर चाल लवकर असे नाही म्हणले. आता 10 गोष्टी सांगितल्यानंतर चाल म्हणताय. नाही येत जा. मी नवराव को कोण? हिरवाचा भाऊराव. कायले पोराटी फिरवते आता. कायले पोराटी हकला हो आता हकलते. म्हणजे नवरा सांगा ना बाय. नाही मला का समजली तू? जाऊ द्या जाऊ द्या. जाऊ देतो ना मी का मारतो? बाई. तू जाऊ दे म्हणशील ना मी जाऊ किती नाही. समजदार आहे तुम्ही. या इच्छेनच मी जाऊ देतो, मारतच नाही. तू चल. चला मग लवकर. चला लवकर. चला. सावधान अटेन्शन. मिलिटरी जवान लागली. अस्थिर आहे बिलकुल. नमस्कार. आली का? द्यानं ठेवून. अरे बाबा मी चांगला घरी गेलो ना घेऊन आलो ना मनेच म्हणते आली का? अरे बायको आली का म्हणलं? असं का? मी म्हणलं कोणी म्हणते का नाही? काऊन बे तुझी आली का? देऊ नाही 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 नाही. आली ना? आली का? मग? तर काढा ना बाहेर काढा ना. ठेवतो तसा गोष्टी करतो. अरे हो पण बाहेर काढा ना. का माया खिशात आहे? तर कुठं आहे तो? बाजूला आहे ना. तुला काय पाहून राहिलं तर तुझी बायको का मी? नाही बाबा मी कायले म्हणू. एक दोन का ठेवी नाही तो. मी कायले ओली दुष्काळी ठेव सोडून वारल्या दुष्काळीत येऊ. वरून दुष्काळ आहे मी?
नाही तुले काय म्हणू बाई तू पण मले हे सांग तू वार्ड कसा बदलवली वार्ड कसं बदलवलं म्हणजे नेहरू वार्ड सोडून गांधी वार्डाकडे चालली मी फिरत राहते इथे. हा वार्डात फिरव पण मी हो तुले कधी आपल्या मौल्याच्या माणसाला करू देईन तर तू ना आणलाच नाही आणली कुठं आहे तर मग दाखव ना तिकडे हा बरं कोटी सरकतेस तिकडे पड गेली अहो हा. तुम्ही नाही म्हणे का हा. तुझ्या भाटव्याने म्हणलं म्हणे का तुला कुठं जायचं बसायचं बस नाही तर कुठे बसायचं असं म्हटलं बाई धावत धावत गेली हा आणि त्या सोफ्यावर बसली त्या हो मग आणि अशी उदान लिवावरती आणि भपकन खाली पडली त्या सोप्यावर हो. उदाहरून हो. ते ती काही सोप्या मोडले ना काही बाया पडले मा आता मोडला नाही ना हा? आता नाही मोडला वजन तू सांग दोस्ता सांगा आता एक गोष्ट आहे आणलं की नाही तू बोलण्यासारखं काम केलं मी बोलतो तर हात चालतो बिलकुल बिलकुल घरी गेलास हा. आणि बायकोला घेऊन आलास आला ना बेस के. तर आता एक काम कर हा जसा बायकोला घेऊन आलास तू हा. तर बायकोला येते ठेवून दे तू घराकडे चालला जा म्हणजे मी बायकोला ती ठेवू हो. आणि मी घराकडे हो जाऊ तू चालला घराकडे म्हणजे का मी जन क्या हो बायकोच्या मागवचा तू का समजून राहिलास मला हा पाठवान फावड मी चुल्यात गेला मी काय ऐकत नाही तू काय समजून राहिलास मला काय हा? ठेव ना मी जाऊ काय काय झालं? तिकडे जा. चालले तिकडे चबर 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 करायला ए, तू मला मारू नका. ती आली का आली का बापरे. तेव्हाचे ऐकून राहिली चांगलं भाषण सांगून राहिले हा, का करती नाही तू बा? का करसे तुम्हाला माहित नाही हा? अहो, या गावात सगळ्या लोकांना माहिती आहे हा, का? माझ्यासारखी खराब बाई नाही हो तू खराब झालीस का किती दिवस झाले चुप रे मला वाटते की ते हे खराबच झाली असं त्या बाई, मग मला काय माहित नाही आता स्वतःपासून सांगील माय बायको खराब झाली माय बायको खराब झाली जोपर्यंत म्हणत आहे तोपर्यंत उठायचं नाही हो नाही तर सांगते मग मी तुम्हाला भाऊजी लीलाबाई बाई, हे काही डोक्यामध्ये पागल बिगल आहेत का तुम्हाला काय सांगू हा. काल डब्बा घेऊन तर तुरीच्या वावरात गेलते हा फनाई मध्ये फनाईमध्ये संडास गेला असं हो. बरोबर आहे ते मोठे मोठे फन आहेत मोठे मोठे फनाई बरोबर आहे म्हणूनच हा तसा करून राहिला आता काय झालं कोणाच ठाऊ हा. तिकडूनच बडबड बडबड करत आले बरोबर आहे. यांचे डोक्याचे स्क्रू आहे ना हा, ते ढिले झाले. ढिले झाले पाच स्क्रू ढिले झाले म्हणजे तू कोणा सांगतेस मी पागल झालो मी नवरा मला म्हणते त्या साईनामा झाले पागल झाला म्हणते नाही मग गोटा काम नाही फुटून राहिला आज या बहीण का कमी पड अरे सोड ना होडला वा होड 1000 हो रुपयाचे ना असे काही गोटे फोडले हा हा 60 वर्षाचा जमाना अहो या इकडे या इकडे या काय झालं काय ना बाबा मा, तुमच्याकडे जमत नाही का दमाले आलो दमले आता नाही होत आता नाही होत काऊ थोडा वेळ झोपतो ना मग मी का म्हणतो तू तर म्हणजे माय बायको मोठ्या भेटे म्हणून हो तर बरोबर आहे ना अबे, माझ्या फरक- लक्षात नाही राहिलं हा आरक्षण आहे चालू कसं बाईले आरक्षण आहे ना हो. 50% हो तुले 50% हा तर महिन्यातून आम्ही आरक्षण लागू पहिलं आम्ही केला कसं? 15 दिवस हे भेटे आणि 15 दिवस मी भेटतो आता मला माहित नाही आरक्षण हिचं चालू आहे का महा चालू आहे अच्छा हा उजवडी राहत आहे ना हा. तर आरक्षण हिचं चालू आहे माझं. म्हणजे अमावस्येवरी तू भेट हा. आणि पौर्णिमेपासून ते भेटे ते भेटे, म्हणून असा हा, फरक म्हणून तर पडला. म्हणलं ह्या भेटे म्हणे हे काऊन भेऊन राहिली बा. अशी गोष्ट आहे ठीक आहे दोस्ता चालली हो चालली कोटी अहो पाटलींचं दूध विकायला चालली पाटलींच्या हो त्या शिलाबाईचं दूध शिलाबाईचं दूध. असं कर काय तू 5 लिटर आपलं घेऊन जा काय हो हा. त्या बाकड्या मशीन एवढंसं दूध नाही दिलं ना कोणचं दूध नाही म्हणता ए पगले काय त्या शिलाबाईचं दूध होते तर तूही होत असेल ना बोलायला सुधरून तरी अहो जा. शिलाबाईचं नाही ए, शिलाबाईचं घरचं मराठी भाषेची ऐशी तैशी नको करू शिलाबाई गाई म्हशीचं दूध देऊन राहिली ते घेऊन जाते मन हा, नाही तर तेच. शिलाबाईचं होते तसं तू होते मग तिचं 80 रुपये तर तू 120 रुपये बिना साखर टाकल्यांची आहे गो पगल्यासारखी नको बोलू शायनेच्या समोर तू बाजारला चालली हो चालली हे एवढं मोठं दागिने टाकलं दागदागिने हे घातले एवढी साडी घातली साडी घातली 20 वर्ष झाले धोतर नाही घेतलं नाही घेतले तुम्ही. 25 वर्ष झाले बंगाली हो. नाकात नथनी हा. हे एवढं हे बंदरींची पुष्टी हा. अहो वेणी म्हणायची ना एवढा सात शिंगार करते हा. आणि पाहून घ्या हा फाटला ब्लाऊज घेऊन चालली ह्या पोतेच्या सुत्र्या बांधला का म्हणतील लोक छोटू मास्टर गोष्टी सांगते आणि याची बायको पुरी पाठ डिकवत अहो हे आजकालची फॅशन आहे फॅशन याला फॅशन म्हणायचं असं नाही हा हे आम्हाला माणसाला नाही समजत नाही बरोबर आहे तुम्हा माणसांचं हे बिलकुल नाही हा समजत आम्हाला माणसाला नाही समजत भाऊ हे फॅशन होय हे फॅशन समजते आसाराम बापूले चुप रहा.
म्हणून तर आसाराम बापू पावरते ना आम्ही म्हणतो काऊ नसो दे तसं किसं काय नाही हो काय म्हणून तसं आहे. जा ये लवकर जा जा घरी जा. लीलाबाई काय जर आजच्या दिवस वेळ असेल तुम्हाला हो आहे तर ना. माझ्या पत्नीबरोबर दुकानात जाल काय हो जाईल ना. जाल ना हो, हो. तर ऐका मी आपल्या धंद्याबद्दल 2 शब्द सांगतो. बरं सांग. एक अलबेली हो हो एक अलबेली नारन बेली अरे बाजार को निकली जी ओरे भाई बाजार को निकली जी मोरे भाई बाजार को निकली जी ओरे भाई बाजार को निकली जी बाजार को निकली जी पर उसके दोनों हाथ खाली जी यहाँ धीरे धीरे हाथ हे बाजार को निकली जी प्रभु सके दोनों हाथ खाली जी यहाँ धीरे धीरे हो जी उसके कल में दूध ना माखन उसके कल में दूध ना माखन फिर भी मंथन करती ओरे भाई फिर भी मंथन करती ओरे भाई फिर भी मंथन करती ओरे भाई फिर भी मंथन करती फिर भी मंथन करती थी हर रोज जीती मरती जी यहाँ धीरे धीरे हाथ हे फिर भी मंथन करती थी हर रोज जीती मरती जी यहाँ धीरे धीरे हो जी उसकी 36 पंच घुमावे उसकी 36 पंच घुमावे अरे हर चीज कहाँ बख्शी जी ओरे भाई हर चीज का बसी जी ओरे भाई हर चीज कहाँ बख्शी जी ओरे भाई हर चीज का बसी जी हर चीज का बख्शी जी यहाँ पर हम सभी साक्षी जी यहाँ जीर जीर हाजी हे हर चीज का बसी यहाँ पर हम सभी साक्षी जी यहाँ धीरे धीरे हो जी पुरुषोत्तम में रंगना ढंग है आ, 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 पुरुषोत्तम में रंगना ढंग है कुछ भी लिख दे ताजी ओरे भाई कुछ भी लिख दे दाजी ओरे भाई कुछ भी लिख दे ताजी ओरे भाई कुछ भी लिख दे दाजी कुछ भी लिख देता जी अज्ञानी समझ नहीं सकता जी यहाँ जीर जीर हाजी हे कुछ भी लिख दे दाजी अज्ञानी समझ नहीं सकता जी हो धीरे धीरे हो जी लीलाबाई ह्या झालं आमच्या धंद्याबद्दल. आता तुम्हाला ज्या वाटेनं तुम्ही चालल्या त्या वाटेमध्ये एक सौख्यवती नावाच्या देवीचं मंदिर पडते आणि सर्व गवळणी जायच्या त्या ठिकाणी आपल्या डोक्यावरचे माठे उतरवायच्या आधी त्या देवीला थोडंसं दही दूध द्यायच्या आणि त्याच्यानंतर पुन्हा वाटक्रमण करायच्या. मग कशासाठी की आमच्या मार्गामध्ये कोणता अडथळा नको यायला पाहिजे यासाठी. समजलं काय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो भर जरी भावली अनयंगा वरती भर जरी भावली अंगावरती अजी पावली सौख्यवती अगबाई गह
पावली सौख्यवती बाई कानाची अगं बाई कृष्णाची उरली नाही आता भीती बाई कानाची उरली नाही आता भीती भरजरी बावली अंगावरती भरजरी बावली अंगावरती पावली सौख्यवती बाई ग पावली सौख्यवती बाई कानाची उरली ना भीती बाई कृष्णाची उरली ना भीती गोकुळातून निघता गवळ